त्यांना माझा नमस्कार. मी गार्गी रुपेश जाधव, इयत्ता चौथी, जिल्हा परिषद शाळा कापशी हर्जनपाडा आपणासमोर विषय सादर करीत आहे. वृक्ष माझा सखा. वृक्ष माझा सखा. वृक्ष आमुचे मित्र, त्यांना तोडू नका कोणी. त्यांना तोडू नका कोणी. तोडू नका कोणी. त्यांना तोडू नका कोणी. वृक्ष आमुचे मित्र, त्यांना तोडू नका कोणी. वृक्ष आमुचे मित्र, त्यांना तोडू नका कोणी. तोडू नका कोणी. त्यांना तोडू नका कोणी. तोडू नका कोणी. त्यांना तोडू नका कोणी. आजकाल हा विषय गाण्यातच वापरला जात आहे. त्याचा कोणी प्रत्यक्ष वापर तरी करतो का? म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आजकाल देशाच्या विकासाच्या खूप मोठमोठ्या गप्पा होत आहेत. विकास म्हणजे काय हो? विकास म्हणजे बोलण्यासारखी काम आहे का? व्हॉट्सअपद्वारे इकडचा मेसेज तिकडे सेंड करणे म्हणजे विकास का? विकास म्हणजे शुद्ध इंग्लिश बोलायचं आणि तिकडे डोंगरावरची जंगले मात्र सपाट करायची. आपल्या पूर्वजांना विध्वंस आणि विकास यातील फरक आधीच समजला होता. विकासातून आपण सर्व काही मिळू शकतो, मात्र आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी कधी आजारी पडतो. तर सर्वात शेवटचा उपाय म्हणून माणूस निसर्गोपचाराकडे वळतो. म्हणून मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी म्हटले, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे. मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी साधू संतांना महत्व पटले होते, तर या वैज्ञानिक युगात सुशिक्षित बुद्धिमान मानवाला का बरे कळत नाही? आज जगात लोकसंख्या बेसुमार वाढत आहे. माणूस आपले गरज पूर्ण करण्यासाठी वृक्षतोड करत आहे, जंगल करत आहे, पण त्याला हे कळत नाही, वृक्षाला नाही की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहे. आज आपण पाहतच आहोत की काही ना काही नैसर्गिक आपत्ती माणसावर ओढावत आहे. कुठे महापूर, कुठे भूकंप, कुठे दुष्काळ, तर कुठे माळीण सारख्या ठिकाणी दरड कोसळत आहे. या सर्व संकटांचा जर तुम्ही अभ्यास केला तर असे लक्षात येईल, याला म्हणजे वृक्षतोड. एक वृक्ष काय काय करू शकतो त्याचा लेख जोखा मी मुद्दामून काढलाय, ज्यानं तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, आता तरी जागे व्हा. निसर्गाला निसर्गच ठेवा, त्याचा लोभ करू नका. कारण भविष्यात तुमची आमची मुले ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन फिरताना कशी दिसतील हो? तासभर ऑक्सिजन विकत पुरवणाऱ्या डॉक्टरांना तुम्ही देव म्हणता, पण फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची किंमत आपल्याला कळतच नाही. मित्रांनो, वृक्ष आपल्याला खूप उपयोग आहे. म्हणून मित्रांनो, सर्वांनी झाडे लावली पाहिजे. एक झाड लावू मित्र, त्याला पाणी घालू. एक झाड लावू मित्र, त्याला पाणी घालू. मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्र, त्याला कुंपण करू. एक झाड लावू मित्र, त्याला कुंपण करू. मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. फुले ओंजळीत भरू. जाता जाता एवढेच म्हणे, जगू झाडे लावू झाडे मंत्र जपू सारे. जगू झाडे लावू झाडे मंत्र जपू सारे. चला तर मग प्रतिज्ञा करू. चला तर मग प्रतिज्ञा करू. ही सृष्टी नंदनवन बनू. ही सृष्टी नंदनवन बनू. ही सृष्टी नंदनवन बनू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.